नमस्कार मित्रांनो, वाचाल तर टिकाल या आपल्या उपक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. कशात? छान. आज आपण एका अनोख्या अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत आणि ते पुस्तक म्हणजे की आपण पंचतंत्राच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. पंचतंत्राच्या गोष्टीमध्ये प्राणी बोलून आपल्याला काहीतरी तात्पर्य सांगत असतात, बोल सांगत असतात, परंतु सहजच नकळत आपण निरीक्षण करत असताना अनेक आपल्या भोवती सजीव आपल्याला दिसतात, परंतु त्यांच्याकडूनही आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. माझे गुरु म्हणतात की एखाद्या स्थिर दगडाकडून सुद्धा आपण काहीतरी शिकू घेतो. तर हे चालते बोलते सर्व प्राणी आहेत. म्हणून आज मी एका नवीन पुस्तकाची ओळख करून देणार आहे. ते म्हणजे शामनिक पॉवर ॲनिमल. शामनिक पॉवर ॲनिमल आणि लेखक आहेत डॉन जॉर्ज लुईस आणि याचा अनुवाद केलेला आहे डॉक्टर श्री व्ही पटवर्धन. यामध्ये 64 प्राण्यांकडून आपण 64 कौशल्य कोणती घ्यायची हे इथे सांगितलेलं आहे. बघा, आजचा काळ बदललेला आहे. AI जग पुढे गेलेलं आहे. AIचे कौशल्य आपल्याला शिकता आले पाहिजेत, परंतु बेसिक जे आहे, एक मानव म्हणून, एक बुद्धिमान प्राणी म्हणून आपण वेगवेगळ्या झाडाकडून म्हणा, निसर्गाकडून म्हणा, प्राण्यांकडून म्हणा, पक्ष्याकडून म्हणा, काहीतरी शिकत असतो. लेखकाने यात 64 प्राण्यांची यादी दिलेली आहे आणि त्या प्राण्यांचं वर्णन केलेलं आहे, त्याचं मूल दाखवलेलं आहे, त्याच्याकडून काय शिकायला पाहिजे आपण हेही ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जी असणारी शक्ती आहे त्या शक्तीला आपण आव्हान कसं करावं याची प्रार्थनासुद्धा दिलेली आहे. म्हणून अवश्य असं वाचावं असं हे आहे. आणि मला यामध्ये सर्वात जास्त आवडलेला प्राणी हा म्हणजे क्रमांक 24वर असलेला हत्ती. हत्ती कसा असतो? दयाळू, भारदस्त आणि कुटुंबामध्ये रमणारा, मानाचा असतो आणि दुर्मिळ असतो. सहजासहजी आपल्याला तो पाहायला मिळत नाही. हत्तीमध्ये परोपकाराची दया असते. म्हणजे एखादा व्यक्ती सहज येतो, आपल्याला पाहतो, हसतो आणि बोलतो, काय कशा आहात, बरे आहात ना? म्हणजे हा जो गुण आहे तो त्या व्यक्तीमध्ये त्या हत्तीकडून मिळालेला आहे. आणि या हत्तीची ऊर्जा, त्या हत्तीचं जे कौशल्य आहे ते आपल्यामध्ये येण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रार्थना करायची हे इथे सांगितलेलं आहे. मी त्याचं थोडंसं वाचन करतो आणि मग थांबतो. हे बुद्धिमान व प्रबळ अशा हत्तीन अजिबाई, माझा आजचा दिवस परोपकार करण्याचा, करुणा दाखवण्याचा व बुद्धिमत्तायुक्त असा ठरू दे. तुझ्या पावलावर पावले टाकणाऱ्या मला दुसऱ्याची काळजी घेण्याचे मार्गदर्शन कर. अशा प्रकारचं अतिशय सुंदर असं लेखकाने यामध्ये सांगितलेलं आहे. धन्यवाद. नक्की वाचा.